आणि सर इकडे सर फाईन झाली पाहिजे बरं का? ते स्वतःला DYSP म्हणतात, त्यांचा आयकॉन चेक करा. आमच्यासारख्या सामान्यांमध्ये दहशत निर्माण करते की टोपी आणि पोलिसाचा गैरवापर केल्याप्रकरणी यांच्यावर फाईन मारा सर. फाईन लावा सर आणि मला दाखवा प्लीज. आणि ते DYSP आहे म्हणायला त्यांचा आयकॉन चेक करा सर. सर आयकॉन दाखवा. सर आयकॉन दाखवा. असं करू सर. भारतीय प्रकारची सरकारी नोकराला 5,000 रुपयाचा दंड आहे सर. आज कसं काय करेल पण तुम्ही कोण हे तर सांगा ना सर. आहात कोण तुम्ही? प्लीज डोंट घेऊन द्या प्लीज सर. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही खूप शांततेपणे विषय हाताळा. धन्यवाद. वंदे मातरम. मित्रांनो, या देशाची मालक ही जनताच आहे आणि कोणत्याही खाजगी वाहनावर पोलिसांची ती कॅप, पोलिसांचा तो दंडा, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, PWD अशा लिहिलेल्या जर पाट्या तुम्हाला दिसल्या तर स्थानिक जिथं पण आपले पोलीस मित्र असतात त्यांना सांगा, ते त्यांना दाखवा आणि त्यांच्यावर दंड करून घ्या. आताच जाधव साहेबांच्या मदतीने एक माजी DYSP स्वतःला म्हणवणारे, हे बघा, त्यांच्यावर आम्ही दंड करून घेतोय. तर DYSP साहेबांच्या त्या इनोव्हावर MH12 नंबर होता त्या गाडीचा. त्यांनी पोलीस पाटी आणि पोलिसांची कॅप वापरली होती. 500 रुपये दंड झालाय. 500 रुपयाचा त्यांच्यावर आम्ही दंड करू इच्छितोय, झालेला आहे. माझी सर्व सामान्य नागरिकांना हेच सांगणे की तुम्हाला हेल्मेटसाठी जर यांनी पकडलं काय हरकत नाही, तो दंड भरा, पण बाजूनी जाणारी पोलीस लिहिलेली गाडी अडवा आणि यांच्याकडनं त्या गाडीवर दंड करून घ्या, जो आता आम्ही करून घेतलेला आहे. तर निर्भय बना, प्रश्न विचारा, बोला, घाबरू नका, डचकून जगू नका. अशा जगण्याचा काही फायदा नाही. वंदे मातरम.